तर डॉक्टर सुभाष भामरे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागते आहे। ते उद्या शपथही घेतील आणि त्यांच्या मतदारसंघात स्वाभाविकपणे उत्साहाचा, आनंदाचा आणि जल्लोषाचं वातावरण आहे। भामरेंच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून एकच जल्लोष केला। भामरेंना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यामुळे धुळ्यात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। सुभाष भामरे यांच्या मतदारसंघातली दृश्य, त्यांचं घरही याच परिसरामध्ये आहे आणि फटाके वाजवून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला। त्यांची ओळख आपण करून घेतोय। 62 वर्षीय डॉक्टर सुभाष भामरे यांचा जन्म 11 सप्टेंबर 1953 साली धुळ्यातच झालाय। मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून त्यांनी MBBSची आणि MS ची पदवी घेतली आहे। 27 वर्षांपासून कॅन्सर तज्ज्ञ म्हणून मुंबई आणि धुळ्यात त्यांचं मोठं काम राहिलंय। गोरगरिबांवरती मोफत आणि कमी खर्चात इलाज केल्यामुळे डॉक्टर भामरे लोकप्रिय आहेत। विद्या विकास मंडळ संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या शिक्षणासाठी ते काम करतात। 2004 साली सगळ्यात पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावरती त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली। तर 2014 साली भाजपच्या तिकिटावरती डॉक्टर भामरे लोकसभेवरती निवडून गेले। एकनाथ खडसे यांची मंत्रिपदावरनं गच्छंती झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातनं एका मराठा चेहऱ्याला संधी देण्याचा भाजप नेतृत्वाचा हा प्रयत्न आहे।